Head south on Mujandi Gudapur Road. 2:30 वाजता सांगते पोचेल म्हणून. 2:30 वाजता. मित्रांनो, मी तुषार आणि मी आज चाललोय विजापूरला. तर तीच जर्नी पुन्हा एकदा चालू, जी काल आपण सोडली. ते दिवसभर आराम केला. तर मी रात्रीचा परत एकदा स्टार्टर मारला. रात्रीचे वाजले 3. आता मी हायवेला आहे. पंढरपूर विजापूर बेंगलोरचा हायवे, त्या हायवेला आहे मी आत्ता. आणि एवढ्यासाठी कॅमेरा आत्ता मी ऑन केला, कारण की रात्रीचा आपल्या कॅमेराचा काय धडकाम नाही का, वाईच पण दाखवत नाही पुढच्या गाडीच्या लाईटीच्या उजेडात पण. सो इट्स ओके, वॉट एव्हर इट इज. आता मी पोहोचलो अलमट्टी धरणाच्या अपोजिट बागलकोट या गावाच्या इथं. ह्याच्यासाठीच कॅमेरा चालू केला की मला तुम्हाला अलमट्टी धरण मागच्या बाजूने दाखवायचं आहे. धरणाची भिंती, सगळ्यात मोठं धरण आहे अलमट्टी धरण. सकाळच्या वाजले 5:30. मला वाटलेलं जरा उजडेल त्यावेळेस मी पोहोचेन, पण थोडासा रपाट्यात आल्यामुळं मी जरा लवकरच आलोय. जे अलमट्टी धरणाची नदी आहे, कृष्णा नदी आपली, जी साताऱ्यातनं आलेली आहे ती. आणि तिकडं लांब अलमट्टी धरणाची बिथाड आहे ती. हाय पलीकडे उभं राहायला जागा आहे. मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी. ही अलमट्टी धरणाचं आपली कृष्णा नदी आहे, या बाजूला वाहते. आणि धरण जे आहे ते या बाजूला आहे. कसं दिसेल बरं तुम्हाला? हे जो भिताडा उभा राहतो, सर्कस सर्कस सर्कस. का तिकडं ते पूल दिसतो का, भिंत तिकडं, ती अलमट्टी धरणाची भिंत. लाईटी लागली बघा त्यांच्या लाईनीनं, या डोंगराच्या लाईनमध्ये. हे असली अजून एक भिंत पुढच्या बाजूला पण आहे, ती पण. नदीला पाणी कसं गेलं करे. कृष्णा नदी आपली नाही, आपल्या नदीच्या जेव्हा एवढा मोठा डॅम बांधलाय ध्यानात घ्या. आईचा पुच्चा. मी बेंगलोरमध्ये पोचलोय आणि अजून इथनं पण 10-15 किलोमीटर जायचं आपल्याला. 1 वाजताच पोचलो असतो, पण थांबलो लय उशीर, टाइमपास केला, त्यामुळं 2 वाजले. तर मित्रांनो